Hello everyone, myself Vasari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. So my dear students, today's lecture we will discuss our next topic or next chapter, that is drug dependence and drug abuse. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लिनिकल फार्मसीमधील जो काही नेक्स्ट टॉपिक आहे ड्रग डिपेंडन्स आणि ड्रग ॲब्यूज हा चॅप्टर आज स्टडी करणार आहोत. फर्स्टली पाहूया इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय आहे तर द यूज ऑफ ड्रग फॉर नॉन मेडिकल पर्पज is becoming increasingly common, especially among the younger age of society. त्यांनी काय सांगितलं आहे की जे नॉन मेडिकल पर्पज जो यूज आहे ड्रगचा किंवा ड्रगचा जो यूज आहे तो नॉन मेडिकल पर्पजली इन्क्रीज होत आहे. प्रामुख्याने कोणामध्ये इन्क्रीज होत आहे तर जो स्पेशली अमॉंग यंगर एज ऑफ सोसायटी, समाजामधील जो काही तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गामध्ये सामान्यपणे जास्त प्रमाणात किंवा विशेषतः वैद्यकीय नसलेल्या कारणासाठी जो काही औषधाचा वापर आहे, जो काही यूज आहे ड्रगचा, नॉन मेडिकल पर्पज औषधं जे आहेत किंवा नॉन मेडिकल पर्पज जो यूज आहे ड्रगचा पर्पज इज बिकमिंग इन्क्रीजली कॉमन, स्पेशली अमॉंग द यंगर एज ऑफ सोसायटी. आणि हा समाजातील जो काही तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गात सामान्यपणे जास्त प्रमाणात आढळून येत आहे. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, द इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ ड्रग्स बिकमिंग अ सिरियस पब्लिक हेल्थ अँड सोसायटी प्रॉब्लेम. आणि जो काही यूज आहे ड्रगचा कशा प्रकारे, परंतु इनडिस्क्रिमिनेट म्हणजे काय, जो अंधाधुंदी यूज आहे किंवा अंधाधुंदी जो वापर आहे कशाचा, सार्वजनिक आरोग्य त्याचबरोबर समाजातील गंभीर समस्या बनत चाललेला आहे. जो काही अंधाधुंदी वापर आहे ड्रगचा हे काय होत चाललेलं आहे, एक सिरियस पब्लिक हेल्थ किंवा सोसायटीसाठी एक प्रॉब्लेम बनत चाललेले आहे. काय, औषधाचा अंधाधुंद वापर ही सार्वजनिक आरोग्य आणि समाजात एक गंभीर समस्या बनत चाललेली किंवा एक बनते आहे. त्यानंतर नेक्स्ट वन काय आहे, रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग कॉजेस हॅबिट अँड डिपेंडन्स. आणि औषधांचा वारंवार ॲडमिनिस्ट्रेशन किंवा रिपीटेड त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं ज्या औषधाचं, त्याच्यामुळे काय कॉजेस होऊ राहिलेत किंवा काय कॉज होतं तर हॅबिट, लोक अवलंबित्व त्या ठिकाणी येऊ राहिलं आहे किंवा हॅबिट फॉर्मिंग तयार होतं आहे त्याचं, किंवा त्याच्यावरती डिपेंडन्सी वाढत चाललेली आहे. इफ हॅबिट फॉर्मिंग ड्रग इज नॉट मेड अवेलेबल टू द पेशंट देन विड्रॉल सिम्पटम्स ऑकर. आणि जर हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स पेशंटला अवेलेबल झालेले नाही, एखाद्या ड्रगचे हॅबिट लागले, आपण म्हणतो जनरली आपण म्हणतो की त्याला व्यसन लागलं किंवा लत लागले, थोडक्यात लत लागली एखाद्या ड्रगची, त्याप्रमाणे त्याला एखाद्या ड्रगची पेशंटला हॅबिट फॉर्मिंग झालं किंवा त्याला त्या ठिकाणी व्यसन लागलं आहे आणि तो ड्रग जर त्या पेशंटला अवेलेबल झाला नाही तर त्याच्यामुळे काही सिम्पटम्स त्या ठिकाणी ऑकर होऊ शकतात. मग जनरली सिम्पटम्स काय असू शकतात तर सायकिक डिस्टर्बन्स लाईक हेडॅक, देन रेस्टलेसनेस, इमोशनल अपसेट और फिजिकल डिस्टर्बन्सेस लाईक कन्व्हल्जन अँड व्हॅसोमोटर कोलॅप्स. आणि जी व्यसन लागलं किंवा हॅबिट लागलं आहे त्या हॅबिटमुळं तो ड्रग जर अवेलेबल झाला नाही एखाद्याला तर त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स आढळून येतात. मग त्याच्यामध्ये काय असं सायकिक डिस्टर्बन्स, त्याच्यामध्ये मग डोकंदुखी, हेडॅक होणं, म्हणजे डोकेदुखी, त्यानंतर अस्वस्थता जाणवणं, त्यानंतर इमोशनल अपसेट म्हणजे भावनिक त्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण होणं, आणि त्याचबरोबर जे काही व्हॅसोमोटार कोलॅप्स किंवा कन्व्हल्जन हेही त्या ठिकाणी
जाणवतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे WHO एक्सपर्ट कमिटी ऑन अ ड्रग डिपेंडन्स हॅव गिव्हन द डेफिनेशन ऑफ फॉलोइंग टर्म. आणि जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक्सपर्ट कमिटी आहे त्या कमिटीने काय केलं किंवा जी काही समिती आहे त्या समितीने खालील अटींची व्याख्या दिलेली आहे. डिपेंडन्स हॅज गिव्हन द डेफिनेशन ऑफ फॉलोइंग टर्म्स. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय पाहिलं की सिरियसली किंवा इन्क्रीजिंगली जे काही यंगर एज ऑफ सोसायटी आहे ती नॉन मेडिकल पर्पजचा ड्रगचा यूज करतात. त्यानंतर त्या अंधाधुंद वापरामुळे द इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ ड्रग्स बिकमिंग सिरियस पब्लिक अँड हेल्थ सोसायटी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. द नेक्स्ट वन रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ड्रग कॉजेस द हॅबिट फॉर्मिंग ऑर habituation and dependence. Then if habit forming drugs is not available to the patient, then withdrawal symptoms occurs like that psychic disturbance, headache, restlessness, emotional upset, or physical disturbance like that convulsion and vasomotor collapse. देन नेक्स्ट फर्स्ट वन काय आहे पॉईंट त्याच्यामधील जो आहे ड्रग डिपेंडन्स. फर्स्ट पॉईंट काय किंवा फर्स्ट डेफिनेशन काय आहे ड्रग डिपेंडन्स. मग ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय अ स्टेट ऑफ सायकिक अँड ऑल्सो समटाईम फिजिकल डिस्टर्बन्स रिझल्टिंग फ्रॉम द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ड्रग शोईंग behavioral and other response that always include compulsion to take the drug in order to experience its psychic effects or to avoid the discomforts. आता याच्यामध्ये काय सांगितलं की जे काही आहे काय अशी स्टेट की त्याच्यामध्ये सायकिक त्याचबरोबर ऑल्सो काही समटाईम्स फिजिकल डिस्टर्बन्स रिझल्टिंग द from the interaction between the living organism and drugs showing the behavioral and other response that always include compulsion to take a drug in order to experience its psychic effect or to avoid the discomfort. म्हणजे काय तर जे काही वर्तवणूक आहे आणि इतर जो प्रतिसाद दर्शवणारा जे काही औषध आहेत त्या औषधामधील परस्पर त्या ठिकाणी काय डिस्कम्फर्टमेंट किंवा त्या ठिकाणी जो मानसिक कधी कधी शारीरिक त्रासाची स्थिती ज्यात नेहमीच औषध घेण्याची सक्ती समाविष्ट असते त्या ठिकाणी म्हणजे वारंवार त्या ठिकाणी आपल्याला ते तो ड्रग त्या ड्रगवरती आपण डिपेंड झालेला असतो आणि तो ड्रग घेण्याची सक्ती त्या ठिकाणी समाविष्ट असते जेणेकरून काय होतं तर त्याचे मानसिक परिणाम अनुभवता येईल किंवा अस्वस्थता टाळता येईल. मग त्याच्यामुळे काय होतं जी अस्वस्थता आहे सपोज आपण एखादा ड्रग घेतो कंटिन्युअसली घेतो आहे आणि त्या ड्रगवरती आपण डिपेंड झालो आणि आपल्या मनाची मानसिकता अशी झालेली असते की आपल्याला तो ड्रग घेतल्याशिवाय काहीच आपण करू शकत नाही अशी मानसिकता म्हणजेच त्या ड्रगवरती आपण डिपेंड झालेला असतो. स्टेट एक सायकिक स्टेट किंवा अ स्टेट ऑफ सायकिक अँड ऑल्सो समटाईम्स physical disturbances resulting from the interaction between living organism and drug showing the behavioral and other response that always include compulsion to take a drug in order to experience its psychic effects and avoid the discomfort. आणि तो डिस्कम्फर्ट अवॉइड करण्यासाठी अस्वस्थता टाळण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी ड्रग डिपेंडन्स त्या ठिकाणी ड्रगवरती डिपेंड्स. देन टॉलरन्स मे ऑर मे नॉट बी अ प्रोड्यूस. त्याच्यामध्ये टॉलरन्स प्रोड्यूस होतो किंवा प्रोड्यूस होऊ शकत नाही. टॉलरन्स मीन्स एक जनरली मराठीमध्ये सांगत ठरलं तर सहिष्णुता. टॉलरन्स तयार होतो किंवा नाही होत. देन अ पर्सन मे बी डिपेंड ऑन वन ऑर मोर ड्रग्स. पर्सन जनरली एका ड्रगवर डिपेंड्स असू शकतो किंवा पेशंट जनरली एका डिपेंड्सवर असू शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त ड्रग्सवरती डिपेंड राहू शकतो. देन द टू डिफरंट टाईप्स ऑफ ड्रग डिपेंडंट. आणि त्यावरून काय ठरवलं की ड्रग डिपेंडन्सचे दोन डिफरंट टाईप पडतात. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे फिजिकल डिपेंडन्स आणि सेकंड वन आहे सायकोलॉजिकल और सायकिक डिपेंडन्स. फर्स्ट वन काय आहे फिजिकल डिपेंडन्स. इन दॅट फिजिकल डिपेंडन्स इन केस ऑफ फिजिकल डिपेंडन्स द टिश्यू बिकम ॲडॅप्टेड टू द ड्रग and if the drug is suddenly withdrawn various abnormal reaction occur which are termed as abstinence syndrome or withdrawal symptoms.
आता फिजिकल डिपेंडन्समध्ये काय सांगितलं की इन केस फिजिकल डिपेंडन्समध्ये जर टिश्यू बिकम ॲडॅप्टेड टू द ड्रग इफ जर ड्रग सडनली विड्रॉल केला किंवा ड्रग गेला नाही, त्याच्यामुळे काय होतं तर व्हेरियस ॲबनॉर्मल रिॲक्शन ऑकर, त्याच्यामुळे व्हेरियस ॲबनॉर्मल रिॲक्शन ऑकर होतात विच ॲज टर्म ॲज abstinence syndrome or withdrawn symptoms. Then physical dependence and withdrawn symptoms occur due to drug induced alteration at a cellular level with the prominent changes occurring the central nervous system at all segment levels. आणि हे प्रॉमिनंट चेंजेस कधी ऑकर होतात, कुठे ऑकर होतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲट द ऑल सेगमेंट लेवल. देन फिजिकल डिपेंडन्स ऑल्सो लीड्स टू डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. आणि काय लीड करतो, जो काही टॉलरन्स डेव्हलपमेंट, फिजिकल डिपेंडन्स ऑल्सो लीड्स द डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. देन द विड्रॉल रिॲक्शन आर ऑफन सेव्हर डिपेंडिंग ऑन द ड्रग अँड ड्युरेशन ऑफ यूज. आणि जी विड्रॉल रिॲक्शन आहे ती कशावरती डिपेंड्स आहे, त्या ड्रगवरती किंवा त्या ड्रगच्या ड्युरेशन ऑफ यूजवरती डिपेंड्स आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सायकोलॉजिक डिपेंडन्स. नेक्स्ट वन काय आहे, सायकोलॉजिक डिपेंडन्स. इन दॅट सायकोलॉजिक डिपेंडन्स ऑदर नेम इज अ सायकिक किंवा सायकोलॉजिक डिपेंडन्स अशी त्याला दोन नावं आहे. जनरली सायकोलॉजिक किंवा सायकिक डिपेंडन्समध्ये काय होतं, द ड्रग्स प्रोड्यूस सॅटिस्फिकेशन अँड प्लेजर इन सच अ वे दॅट रिक्वायर्स फर्दर ॲडमिनिस्ट्रेशन to maintain the sense of pleasure or to avoid the discomfort. It denotes the compulsive needs to experience pleasurable drug reaction and person obtain the drug at any cost. The craving for a particular drug, the terms habituation is often used interchangeable. If differs from physical dependence is that psychological dependence, there are no serious withdrawal symptoms on the sudden withdrawal of the drug which may be endanger the life of patients. The next one, addiction. Next one guy, addiction. In that addiction in which there is a both psychic and physical dependence. Addiction म्हणजे both psychic dependence असू शकतो किंवा physical dependence असू शकतो. There is an overpowering desire to continuously take drugs, a tendency to increase the dose and high tendency to withdrawal symptoms. त्याच्यामध्ये काय होतं, ओव्हरपॉवरिंग डिझायर किंवा कंटिन्युअसली ड्रग्स घेतल्यामुळे काय होतं तर इन्क्रीज द डोस इन्क्रीज होतो अँड हाय टेंडन्सी टू विड्रॉ द सिम्टम्स. देन नेक्स्ट वन, मोस्ट ऑफ द ड्रग यूज बाय ॲडिक्ट्स particularly effect of central nervous system. In that drugs, opiates, barbiturates and alcohol. Particularly कुठले ड्रग्स आहेत, ओपिएट्स आहेत, त्यानंतर बार्बिच्युरेट्स आहे आणि अल्कोहोल्स आहे. देन दिस ड्रग्स प्रोड्यूस फिलिंग ऑफ वेल बिंग कॉल्ड एज युफोरिया. आणि हे ड्रग्स काय प्रोड्यूस करतात, कसा इफेक्ट प्रोड्यूस करतात की फिलिंग ऑफ वेल बिंग, दिस ड्रग्स आर प्रोड्युसेस फिलिंग ऑफ वेल बिंग आणि ह्या कंडिशनला काय म्हणलं जातं, युफोरिया. देन नेक्स्ट इज द ॲडिक्ट्स कंटिन्यू टेकिंग ड्रग्स फॉर फॉलोइंग रिझन्स. आणि ॲडिक्ट्स कंटिन्यू का ड्रग रेग्युलरली घेतो किंवा ॲडिक्ट्स कंटिन्यू टेकिंग ड्रग्स फॉलोइंग रिझन, आणि पुढील कारणामुळे ॲडिक्ट्स त्या ठिकाणी कंटिन्युअसली ड्रग त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ॲट अ फर्स्ट फॉर इट्स मेडिसिनल यूज. काय म्हणून ॲज अ मेडिसिनल यूज म्हणून त्याचा वापर केलेला असतो. त्यानंतर टू सॅटिस्फाय क्युरिसिटी अबाउट द ड्रग इफेक्ट. आणि जी क्युरिसिटी आहे त्या ड्रगची त्या रिलेटेड तो कसा असतो, सॅटिस्फाय अबाउट द ड्रग इफेक्ट ऑर क्युरिसिटी अबाउट द ड्रग इफेक्ट. देन सेकंड वन, टू हॅव न्यू थ्रिलिंग ऑर डेंजरस
एक्सपिरियन्स. देन फोर्थ वन, टू रिलॅक्स फ्रॉम द स्ट्रेस अँड स्ट्रेंथ. कशामुळे घेतो की स्ट्रेस आणि स्ट्रेंथपासून रिलॅक्स होण्यासाठी घेतला जातो. ते म्हणजे एक ॲडिक्शन तयार होतं त्याचं. देन नेक्स्ट वन, टू एस्केप फ्रॉम द रिॲलिटी अँड हॅव द ड्रीमी स्टेट. आणि रिॲलिटी एस्केप करण्यासाठी किंवा ड्रीमी स्टेटमध्ये पण त्याचं ड्रीमी स्टेट पण त्याचं एक रिझन असू शकतं. देन नेक्स्ट वन, experience achieved by the addict under the influence of the drug is so impressive that he develops a craving for the drug and find it difficult to give it up. Hence the drug is called as masterful drug is called as masterful drugs. The exact mechanism of drug dependence is not known, but changes in cellular metabolism of central nervous system is an important factor in the development of drug dependence. ड्रग डिपेंडन्सचं एक्झॅक्ट मेटाबॉलिझममध्ये म्हणजे त्या ठिकाणी डज नॉट नोन, बट द चेंजेस इन सेल्युलर मेटाबॉलिझम ऑफ सेंट्रल नर्वस. परंतु चेंजेस कुठं होतात सेल्युलर मेटाबॉलिझममध्ये, जे काही सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सेल्युलर मेटाबॉलिझममध्ये त्या ठिकाणी चेंजेस होतात. देन इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कशासाठी तर डेव्हलपमेंट ऑफ ड्रग डिपेंडन्स. द अदर सिस्टीम मे बिकम टॉलरंट to the drug, but only central nervous system is capable of the developing dependence. आणि फक्त सेंट्रल नर्वस सिस्टीम ही कॅपेबल असते कशासाठी डेव्हलपिंग द डिपेंडन्स. देन नेक्स्ट वन आहे हॅबिच्युएशन म्हणजे काय. नेक्स्ट वन काय आहे हॅबिच्युएशन म्हणजे काय. हॅबिच्युएशन इट इज अ पॅटर्न ऑफ रिपीटेड ड्रग युजेस. हॅबिच्युएशन म्हणजे काय रिपीटेड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन किंवा एखादा ड्रग रिपीटेडली त्या ठिकाणी यूज करणं. Although the actual physical need for the drug is minimal. Habituation it is a pattern of repeated drug uses although the actual physical need for the drug is minimal. Then next one आहे difference between or comparison between addiction and habituation. Addictionचं आणि habituationचं comparison कशा प्रकारे. ॲडिक्शन म्हणजे काय आणि हॅबिच्युएशन म्हणजे काय. फर्स्टली पाहूया ॲडिक्शन म्हणजे काय. ड्रग ॲडिक्शन इट इज अ स्टेट ऑफ पेरियोडिक ऑर क्रोनिक इट इज अ स्टेट ऑफ पेरियोडिक ऑर क्रोनिक इंटॉक्सिकेशन प्रोड्यूस बाय रिपीटेड कन्झप्शन ऑफ अ ड्रग. म्हणजे ही एक स्टेट आहे कशी पेरियोडिक किंवा क्रोनिक इंटॉक्सिकेशन प्रोड्यूस होतं. कधी होतं तर रिपीटेड कन्झप्शन ऑफ ड्रग. पेरियोडिक आणि क्रोनिक इंटॉक्सिकेशन प्रोड्यूस करण्यामागं काय कारण आहे तर रिपीटेडली जर एखाद्या ड्रगचं कन्झप्शन केलं तर त्या ठिकाणी काय होतं पेरियोडिक आणि क्रोनिक इंटॉक्सिकेशन प्रोड्यूस होतं. त्यालाच आपण काय म्हणतो ड्रग ॲडिक्शन. इट इज द स्टेट ऑफ पेरियोडिक ऑर क्रोनिक इंटॉक्सिकेशन प्रोड्यूस बाय रिपीटेड कन्झप्शन ऑफ ड्रग. देन हॅबिच्युएशनमध्ये काय होतं इट इज अ कंडिशन. ही ड्रग ॲडिक्शन ही स्टेट आहे आणि ही कंडिशन रिझल्टिंग फ्रॉम द रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. देन ड्रग ॲडिक्शनमधील सेकंड पॉईंट काय आहे अँड ओव्हर पॉवरिंग डिझायर्ड ऑर नीड कंपल्शन टू कंटिन्यू टेकिंग द ड्रग टू ऑब्टेन इट बाय एनी मीन्स. आणि हॅबिच्युएशनमध्ये डिझायर्ड बट नॉट कंपल्शन. हॅबिच्युएशन म्हणजे कंपल्सरी नसतं आणि ॲडिक्शनमध्ये काय होतं एक माणूस कंपल्सरी तो ड्रग त्या ठिकाणी घेत असतो. कंटिन्युअसली ड्रग घेत असतो. त्यानंतर हॅबिच्युएशनमध्ये डिझायर्ड बट नॉट कंपल्शन टू कंटिन्यू टेकिंग द ड्रग फॉर द सेन्स ऑफ वेलबिंग दॅट इट इज प्रोड्यूस. द नेक्स्ट वन ड्रग ॲडिक्शनमध्ये काय होतं जे काही ड्रग घेण्याची डोस घेण्याची टेंडन्सी आहे द टेंडन्सी टू इन्क्रीज द डोस. अशी टेंडन्सी काय होते इन्क्रीज होत जाते डोस घेण्याची. आणि इकडं हॅबिच्युएशनमध्ये लिटल ऑर नो टेंडन्सी टू इन्क्रीज द डोस. टेंडन्सी इन्क्रीज होत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन इफेक्ट ऑफ द ड्रग प्रोड्युसेस बोथ सायकोलॉजिकल अँड फिजिकल डिपेंडन्स. इफेक्ट प्रोड्युसेस त्याच्यामध्ये बोथ इफेक्ट प्रोड्यूस होतात. सायकोलॉजिकल डिपेंडन्स किंवा फिजिकल डिपेंडन्स त्या ठिकाणी होऊ शकतं. देन इफेक्ट ऑफ द ड्रग प्रोड्युसेस सम डिग्री ऑफ सायकोलॉजिकल डिपेंडन्स बट नो फिजिकल डिपेंडन्स. हेन्स ॲब्सेन्स ऑफ
ॲब्स्टिन्स सिंड्रोम आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये ॲब्स्टिन्स सिंड्रोम्स ॲब्सेन्स असतो. देन नेक्स्ट वन फिफ्थ वन काय आहे द इफेक्ट ऑफ डेट्रिमेंटल टू द इंडिव्हिज्युअल अँड टू द सोसायटी. नेक्स्ट वन काय आहे डेट्रिमेंटल इफेक्ट इफ एनी प्रायमरली ऑन द इंडिव्हिज्युअल. अशा प्रकारे कम्पॅरिझन आहे कशाचं ॲडिक्शनचं आणि हॅबिच्युएशनचं. त्यानंतर नेक्स्ट वन डेफिनेशन काय असेल तर ड्रग मिसयूज आहे. ड्रग मिसयूज म्हणजे काय किंवा ड्रगचा वापर त्या ठिकाणी मिसयूज करणे म्हणजे काय तर इफ रेफर्स टू द इम्प्रॉपर यूज ऑफ मेडिसिन इन वे दॅट कॅन लीड ऑर ॲक्यूट ऑर क्रोनिक टॉक्झिसिटी. जर ड्रगचा किंवा मेडिसिनचा इम्प्रॉपर यूज केला त्याच्यामुळे काय होतं दॅट कॅन लीड्स टू ॲक्यूट ऑर क्रोनिक टॉक्झिसिटी. त्याच्यामुळे काय होतं ॲक्यूट आणि क्रोनिक टॉक्झिसिटी उद्भवू शकते. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ड्रग ॲब्यूज. नेक्स्ट वन काय आहे ड्रग ॲब्यूज. इट इज द persistent or sporadic excessive use of drug. ड्रग ॲब्यूज म्हणजे काय परसिस्टंट किंवा स्पोरॅडिक किंवा एक्सेसिव्ह यूज ऑफ ड्रग इनकॉन्सिस्टंट विथ ऑर अनरिलेटेड टू द मेडिकल प्रॅक्टिस. ड्रग ॲब्यूज गोज वेल बायॉन्ड मेअर मिसयूज ऑफ ड्रग्स. देन नेक्स्ट वन आहे त्याचं क्लासिफिकेशन काय आहे देअर आर द ड्रग ॲब्यूज आर क्लासिफाईड फॉलोइंग क्लास. मग त्याच्यामध्ये CNS डिप्रेसंट, देन CNS स्टिम्युलंट, नार्कोटिक्स, त्यानंतर हॅल्युसिनोजेन हा त्याचा एक क्लास आहे हॅल्युसिनोजेन. त्यानंतर होलाटाईल इनहेलंट हे त्याचे क्लास आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट क्लास काय आहे CNS डिप्रेसंट. CNS डिप्रेसंटचे एक्झाम्पल काय येतात तर अल्कोहोल, त्यानंतर बार्बिच्युरेट्स, त्यानंतर नॉन बार्बिच्युरेट्स, सिडेटिव्स अँड ट्रँक्युलायझर हे त्याचे एक्झाम्पल कशाचे CNS डिप्रेसंटचे. अल्कोहोल, बार्बिच्युरेट्स, नॉन बार्बिच्युरेट्स, सिडेटिव्ह आणि ट्रँक्युलायझर. त्यानंतर CNS स्टिम्युलंट जो क्लास आहे त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत ॲम्फिटामाइन आहे, कोकेन आहे आणि टोबॅको आहे. त्यानंतर नेक्स्ट वन नार्कोटिक्स जो नेक्स्ट क्लास आहे त्याचे एक्झाम्पल नार्कोटिक्समध्ये काय येतं तर ऑबियसली हेरोईन, त्यानंतर मॉर्फिन, त्यानंतर ओपियम, त्यानंतर कोडीन आणि मिथॅडोन. त्यानंतर हॅल्युसिनोजेन हा जो क्लास आहे त्याचे एक्झाम्पल काय आहे कॅनाबिस आहे, त्यानंतर फिनिसायक्लिडिन आहे, त्यानंतर मेस्कॅलिन हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर लास्ट जो क्लास आहे पाचवा होलाटाईल इनहेलंट्स त्याचे एक्झाम्पल आहे बेन्झिन, ॲसिटोन, पेट्रोल, ट्रायक्लोरो इथिलिन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आहे CNS डिप्रेसंट. फर्स्ट क्लास जो आहे CNS डिप्रेसंट त्याच्यामध्ये अल्कोहोल, त्याच्यामध्ये ॲक्यूट अल्कोहोलिझम त्याची ट्रीटमेंट, त्यानंतर क्रोनिक अल्कोहोलिझम त्याची ट्रीटमेंट, त्यानंतर बार्बिच्युरेट्स त्याचे विड्रॉल सिम्पटम हे जे आहेत हे डीपली आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.